नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। कौठा तालुका कंधार येथील गुन्ह्यातील आंतरराज्यीय दरोड्याच्या टोळीतील 6 आरोपितांना 34,88,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक। स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई। दिनांक 15/6/2024 रोजी 3 वाजताच्या सुमारास मौजे कौठा येथे 5 ते 6 आरोपितांनी फिर्यादी नामे गजानन श्रीहरी एरावार राहणार कौठा तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या राहत्या घरी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण 41,35,000 रुपये जबरीने चोरून नेले होते। सदर प्रकरणात पोलीस ठाणे कंधार गुन्हा रजिस्टर नंबर 186/2024 कलम 395 398 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर प्रकरणातील आरोपितांचा शोध घेऊन अटक करण्याबाबतचे श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू केले होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान राज्यात रवाना होऊन आरोपितांची माहिती हस्तगत करून आरोपी शोध घेणे चालू होते। दिनांक 23/6/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील दरोडा टाकणारे आरोपीपैकी काही आरोपी नांदेड व काही आरोपी परभणी येथे आहे। मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथकासह नांदेड व परभणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपी नामे सोनेसिंग बलवीरसिंग भोंड वय वर्ष 22 राहणार उदनानगर सुरत, 2 जयसिंग शेरासिंग बावरी वय वर्ष 20 राहणार दंतेश्वर संतोषवाडी बडोदा, 3 अरुण नागोराव गोरे वय वर्ष 45 राहणार उस्माननगर तालुका कंधार जिल्हा नांदेड, 4 शेख खदीर शेख मगदूसाब वय वर्ष 50 राहणार इकबालनगर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड, 5 राजासिंग हिरासिंग टाक वय वर्ष 22 राहणार अण्णाभाऊ साठेनगर जिंतूर रोड परभणी, 6 गुरुमुख सिंग हिरासिंग टाक वय वर्ष 25 राहणार नवाबोंडा जिंतूर रोड परभणी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कंधार हद्दीतील मौजे कौठा येथील दरोडेबाबत विचारपूस करता त्यांनी व यातील फरारी आरोपी नामे 7 सतबीर सिंग बलवंत सिंग टाक राहणार अकोला, 8 जसपाल सिंग हरिसिंग जुन्नी राहणार परतूल जिल्हा जालना, 9 राजपाल सिंग दुधानी राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, 10 सरदार खान अमीरुल्ला खान राहणार पुसद जिल्हा यवतमाळ, 11 मोंटा सिंग राहणार धुळे यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले। नमूद आरोपितांकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी 405 ग्रॅम सोन्याचे दागिने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने व नगदी 8,50,000 रुपये असा एकूण 29,43,461 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच गुन्हा करताना वर नमूद आरोपितांनी वापरलेले वाहन मारुती स्विफ्ट इको मॅजिक किंमत 5 लाख रुपयाचे व एकूण 3 मोबाईल किंमत 45,000 रुपये असे एकूण 5,45,000 रुपयांचे वाहने व मोबाईल जप्त करण्यात आला आहे। वरील आरोपितांकडून एकूण 34,88,461 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। मिळून आलेल्या आरोपितांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कंधार येथे तपासकामी देण्यात आले आहे। उर्वरित फरार आरोपितांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे। मिळून आलेल्या आरोपितांकडून आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, रविकुमार वाहुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद विचेवार, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने पार पाडले आहे। सर्व पथकांचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले आहे। 24 रोजी कौठा गावामध्ये कंधार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता। या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री 3 वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती। त्यामध्ये 2 जण जखमी झालेले होते, एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती। तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः LCBच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली, आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण 11 आरोपींपैकी 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यापैकी सोनं जे 100% रिकवर झालेलं आहे आणि कॅशपैकी 8.5 लाख रुपये रिकवर झालेले आहे। जवळजवळ 75% रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपीला कुठून अटक केली? आरोपी यामधले काही आरोपी ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट आहेत आणि काही आरोपी
गुजरात आणि माउंट आबू राजस्थानमधून अटक करून आणलेले आहेत. सर, हा आरोप काही गुन्हे दाखल होते काय? हे आरोपी रेकॉर्डेड गुन्हेगार आहेत. यांच्यावर काही आरोपींवर 16 गुन्हे दाखल आहेत, काही आरोपींवर 8 गुन्हे दाखल आहेत आणि ते जेलमधून बाहेर बेलवर आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेली आहे. त्यामुळे हे रेकॉर्डेड आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा उघडकीस आला. देगलूरला बॅग लिफ्टिंगची घटना 22 तारखेला घडली, त्याच्यानंतर आज गुन्हा दाखल झाला. काय बॅग लिफ्टिंगची घटना घडलेली होती. एका मुंशीने जवळजवळ 26 लाख रुपये चोरी गेले चाकू लावून अशी तक्रार करत होता. त्यामध्ये आम्ही त्यांच्या माहिती घेतली असता त्याची अजून चौकशी केली असता त्यानेच तो बनाव केल्याचा निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्याकडून ती रक्कम निष्पन्न झालेली आहे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना तू मला चाकू लावून पैसे घेऊन जा, मी माझ्या मालकाला तसं सांगतो असा बनाव रचला आणि तक्रार द्यायला आलेला होता. परंतु थोडं संशयित वाटल्याने आम्ही त्याची अधिक चौकशी केली आणि आज ते रिकव्हरी करून गुन्हा दाखल केला. सर, पोलीस भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आली काय सांगता? आपली पोलीस भरतीची प्रक्रिया 19 तारखेपासून सुरू आहे. 19-20 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. 21 रोजी पाऊस आल्यामुळे त्यांना 4 तारखेची दिनांक देण्यात आलेला आहे परीक्षेचा, भरतीच्या फिजिकलचा. आणि त्याच्यानंतरचे जे 2 दिवस होते 23 आणि 24 ही व्यवस्थित पार पडलेली आहे. नाही, आता स्थानिक गुन्हे शाखेची जी टीम काम करत आहे त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचं कौतुकच आहे आणि आम्ही त्यांना सर्वांना जेवढी जास्तीत जास्त रिवॉर्ड देता येईल, 35,000 रुपये आमच्याकडे लिमिट आहे, तेवढं आम्ही रिवॉर्ड देऊ. परंतु ह्यामध्ये सर्वांचाच सहभाग आहे. पोलीस स्टेशनचा असू दे, बाहेरच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा असू दे, त्याच्या सर्वांचा सहकार्याने हा गुन्हा उघडकीस आलेला आणि यांची सर्वांची मेहनत आहे. आम्ही त्यांचं आम्हाला कौतुकच आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.